तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण इकडे पाहतोय की तारिणी ही आता घरी नसते. तेव्हा मात्र आता इथे काकू या खूप चिडलेले असतात, कारण पूजेसाठी कोण बसणार म्हणून. तितक्यात असं निशी जी आहे ती समोर येते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी मी या घराची धाकटी सून आहे. जेवढं मोठ्या सुनाचं कर्तव्य होतं तेवढंच धाकट्या सुनेचंसुद्धा कर्तव्य असतं, म्हणून ह्या पूजेसाठी मी बसणार. असं म्हणून इथे आता सगळेजण मात्र कन्फ्यूज होऊन जातात, कारण निशी हे काय बोलते ते. निशी म्हणते की माझीसुद्धा या घरासाठी जबाबदारी आहे आणि ती मला पार पाडायची आहे. असं म्हणून इथे आता गुरुजी आहे ते चकित होऊन जातात. तेव्हा आता इथे काकू म्हणते की बरोबर आहे, मोठ्या सुनींची जेवढ्या जबाबदाऱ्या आहे तेवढ्याच धाकट्या सुनाच्यासुद्धा आहेत. म्हणूनच तिने जे काही निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य घेतला आहे. मी सुद्धा तिच्यासोबत आहे. असं म्हणून इथे आता गुरुजी जे आहे ते तर निशीला म्हणत असतात की नाही बरोबर आहे, त्या बसू शकतात पूजेमध्ये, पण मात्र त्यांनी काहीच खाल्लेलं नसावं. त्यांनी पूजेला बसण्याआधी काय खाल्लं वगैरे आहे का? तर लगेचच इथे आता धाकट्या काकू ज्या आहेत त्या मात्र म्हणतात की हो, तिने सकाळपासून आता आलूचे पराठे त्यासोबतच ॲपल वेफर्स हे सगळ्या गोष्टी खाल्ल्या आहेत. म्हणून इथे आता युवराज हा निशीवर चिडतो. तिला म्हणतो की मागच्या जन्मी काय खादाड होतीस का गं तू? असं म्हणून आता इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात की नेमका आता ह्या पूजेला बसणार तर कोण बसणार म्हणून. युवराजला तर अजिबातच निशीचं काही एक पटत नाही. निशी मात्र म्हणते की मला थोडी माहिती होतं की इथे पूजेसाठी काहीच न खाणं हे पण करायचं असतं, ते मला माहिती असतं तर मात्र मी खाल्लं नसतं ना. असं म्हणून इकडे ती बोलत असते. दुसरीकडे तारिणी ही आता ट्रेनमध्ये बसायला जात असते. खरं तर आता आजपासून तिचा हा नवीन प्रवासच सुरू होणार असतो. ती पंजाबला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जाऊन बसून जाते. त्यासोबतच तिला आता नवीन वेगाने नवीन मिशनसाठी जायचं असतं, ज्याच्याबद्दल मात्र तिने कोणालाच सांगितलेलं नसतं. इथे आता ती सरळ चालत येते, ट्रेनमध्ये पाऊल ठेवते आणि सरळ जाऊन एका पाजींच्या समोर येऊन बसते. ती त्यांना सश्रीयकाल करते. त्यासोबतच म्हणते की ही ट्रेन नेमकी कुठे जाणार आहे आणि कोणकोणते स्टॉप्स इथे येणार आहेत. तेव्हा पाजी हे मात्र तारिणीला आता सगळे म्हणजे जितके पण स्टॉप वगैरे येणार आहेत त्यांच्याबद्दलची माहिती देतात आणि सांगत असतात की नेमकं ह्या स्टॉप्सवरती काय काय घडलेलं आहे आणि काय काय होणार आहे. इथे तारिणीसुद्धा त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ह्या ऐकून घेत असते. तिला पण खूप मन रमून गेलेलं असतं की पाजी तिच्यासोबत काय काय बोलतायत ते. दुसरीकडे आता जसा प्रत्येक स्टॉप येत असतो, तारिणी पाजीला विचारत असते की हा कोणता स्टॉप आहे, हे कोणतं स्टेशन आहे, इथे नेमकं काय घडलं होतं ते. तेव्हा पाजी हे आता तिला सांगत असतात. आता मात्र तारिणी आणि पाजीची उतरायची वेळ झालेली असते, तर ते दोघेही आता ट्रेनच्या खाली उतरतात. तेव्हा तारिणी म्हणते की हा कोणतं स्टेशन आहे आणि ही कोणती जागा आहे. तेव्हा पाजी मात्र तिला सांगत असतात. जशी तारिणी ही खाली उतरते तिला थोडंसं गरगरायला लागतं. गरगरासोबतच तिला नको नको त्या गोष्टी ह्या तिच्या डोळ्यासमोर फिराव्या लागतात. तिला कळतच नाही नेमकं तिला काय होतं आहे. तेव्हा तिला इथे घडलेलं जे काही जुन्या गोष्टी आहे त्या दिसू लागतात, ते माणसं दिसू लागतात. इथे पाजीला ती सांगते की मी जेव्हापासून इकडे आली आहे तेव्हापासून मात्र माझं डोकं गरगरतं आहे, मला कसं तरी होतं आहे, नको नको ती माणसं ही माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. लगेचच पाजी तिला म्हणतात की हे तीच माणसं आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात आधी सगळ्या ह्या बॉर्डरमुळे संघर्ष झाला आहे. असं म्हणून इथे पाजी हे मात्र तिला सांगत असतात. तेव्हा आता दुसरीकडे मात्र पूजेला घरामध्ये कोण बसणार ह्याची चर्चा सुरू असते. तेव्हाच केदार तिकडे येतो. केदार म्हणतो की थँक्यू सो मच युवराज, तुझ्यामुळे मला खूपच कमाल अशी आयडिया आलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो, खरंच युवराजनी माझी खूप मोठी मदत केली आहे. असं म्हणून आता गुरुजींना तो म्हणतो
की गुरुजी ह्या पूजेला मी बसलो तर चालेल का? मी पण तारिणीचाच नवरा आहे ना. मी जेव्हा तिच्याशी लग्न केलं तेव्हा मी वचन घेतलं होतं की सगळ्या गोष्टीमध्ये जिथे ती उभी असणार तिथे मी पण उभा असणार. ती ज्या ज्या गोष्टी करणार त्या त्या गोष्टी मी सुद्धा करणार. आम्ही सगळे वचन घेतलेत तर ह्या वचन पण आम्ही पार पाडू शकतो ना. इथे काकू आता केदारवर चिडते. तिला म्हणते की अरे वेडा झालास का तू? ही पूजा तारिणी करायची तर तू करणार आहेस का? तर लगेचच युवराज म्हणतो की काय हरकत आहे. इथे आता गुरुजींना सुद्धा विचारतात की कसं करायचं ते. तेव्हा कौशिकी इतक्यातच म्हणते की नाही केदार, सगळ्या गोष्टी ह्या मात्र रीतीने होऊ दे. तेव्हा लगेचच आता गुरुजी हे मात्र म्हणतात की नाही चालेल, ह्यांनी पूजेला बसलं तर चालेल. इथे आता कौशिकीला सुद्धा बरं वाटतं कारण गुरुजी हे समोरून बोललेले असतात की आता केदार हा स्वतःहून तारिणीच्या बदल्यात पूजेला बसू शकतो. हे मात्र ऐकून काकू खुश होते पण घरातले बाकी सगळे हे मात्र नाराज होतात कारण की आता इथे निशी आणि युवराजला पूजेला बसता येणार नसतं म्हणून. इथे आता कौशिकीसुद्धा खुश होते आणि त्यासोबतच युवराजला पूजेसाठी प्रोत्साहन करत असते आणि त्याला सगळ्या गोष्टी नीट कशा करायच्या पूजेसाठी ह्या सांगत असते. दुसरीकडे तारिणी आता त्या आर्मी अकॅडमीमध्ये जाऊन पोचून जाते. तिथे मात्र प्रत्येक गोष्ट ती खूप लक्षपूर्वक बघत असते कारण तिकडचं ठिकाण हे तसंच असतं. तिकडची जागा ही तितकीच एनर्जेटिक तिला वाटत असते. तिला सगळ्या गोष्टी ह्या त्या नव्याने दिसत असतात. नव्या गोष्टी पाहून मात्र तारिणी ही खूप जास्त खुश होते. तिला कळलेलं असतं की नेमकं आता तिला कुठल्या नवीन मिशनसाठी जायचं आहे आणि किती मज्जासुद्धा येणार आहे. पण हे तितकंच मजेशीर आणि कठीणसुद्धा असणार आहे हे सगळं तिला माहिती असतं. इथे तारिणी तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतं. तिला देशासाठी काहीतरी मोठं करायला भेटतंय हे सुद्धा तिला माहिती असतं. तिथे तारिणी ही जाऊन पोचत असते. तितक्यातच आता तारिणीला असं वाटतं की कोणतरी माझ्या बाजूने गेलं आणि कोणतरी मला काहीतरी दिशाभूल करायचा प्रयत्न करते किंवा कोणाला तरी असं वाटतंय की मी त्यांच्या मागे मागे यावं म्हणून. असं म्हणून तारिणीला आता थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं. पण तारिणी ही आता त्या माणसाचा पाठलाग करू लागते. खरं तर आता तिला कन्फ्यूज व्हायला होतं पण तरीसुद्धा आता तिला काही करून त्याचा पाठलाग करणंच असतं कारण सगळ्या गोष्टी या मात्र तिच्यासाठी हिंट्स म्हणून असतात. असं म्हणून तारिणी ही त्या माणसाचा पाठलाग करत करत अशा जागी पोचून जाते जी मात्र तिलासुद्धा माहिती नसतात. असं करत करत आता ती एका जागेवर पोचते जिथे आता तिला तिचे सर भेटतात. ती त्यांना जय हिंद करते आणि सोबतच त्यांना म्हणते की सर बोला काय करायचं आहे मला आता पुढे. दुसरीकडे युवराज ह्यानी आता खूप चिडलेला असतो कारण निशीला पूजेला बसायला भेटलेलं नसतं पण केदारनी मात्र सगळी पूजा ही पार पाडून घेतलेली असते. इथे केदारनी छान अशी पूजा केल्यामुळे कौशिकी आणि त्यासोबतच सगळे खुश होतात पण मात्र काकूला, निशीला आणि युवराजला हे मात्र अजिबातच आवडलेलं नसतं. इथं आता ते लोक फक्त आणि फक्त रागवलेले असतात. इथे आता कौशिकी जी आहे तीसुद्धा आता केदारकडून आता आरती घेते. इथे आता काकू खूप चिडलेली असते. इतक्यातच कौशिकी ही मात्र केदारला विचारते की केदार, अरे तुझं तारिणीशी काही कॉन्टॅक्ट झालं का रे? आज 3 दिवस झाले तारिणीशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे तुझं. त्यासोबतच आमचंसुद्धा नाही आहे. ती जाते तेव्हा सगळं सांगून जाते पण ह्यावेळेस तिने कोणालाच सांगितलेलं नाही आहे. ती तिच्या नक्की मैत्रिणीकडेच गेली आहे ना रे. तेव्हा इथे केदार तिला म्हणतो की अगं हो ताई, तू नको काळजी करू, ती सुखरूप आहे आणि ती लवकरच येणार आहे. इथे असं म्हणून आता केदार हा मात्र वेळ मारायचा प्रयत्न करत असतो पण त्यालासुद्धा मनोमन टेन्शन हे असतंच. इथे आता केदार जो आहे तो पुन्हा गुरुजींनी सांगितल्यानुसार पूजेला बसतो आणि त्यासोबतच गुरुजी जे जे म्हणतात ते मात्र करत असतो. कौशिकीला मात्र फक्त आणि फक्त तारिणीचंच टेन्शन असतं कारण
तिने कोणालाच कळवलेलं नाही आहे म्हणून. इथे केदार हा हात जोडून मात्र प्रार्थना करत असतो की तारिणी जिथे कुठे असेल ते सुखरूप असेल असं म्हणून पूजाच्या रीती पार पडत असतो. दुसरीकडे आता इथे तारिणी आणि तिचे सर जे आहे ते चालत असतात आणि इथे ते सांगतात की तुला मी आता अशा व्यक्तींना भेटवणार आहे ज्यांच्याशी तुझी नव्याने ओळख होणार आहे. त्यांच्याबद्दल तर तारिणीला मात्र आधीच माहिती असतं. ती त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ह्या तिच्या सरांना आधीच सांगत असते. इथे ती सांगते सुद्धा की मला खरंच खूप आवडणार आहे या मिशनमध्ये काम करायला. इथे आता जे सर जे आहे तिचे ते तिला सांगत असतात की हे असं तसं नव्हे तर खूप मोठं मिशन आहे तुझ्यासाठी असं म्हणून आता 2 आर्मी ऑफिसर जे आहेत ते तिच्या समोर येऊन उभे राहतात. त्यासोबतच ते तिला जय हिंद करतात. तारिणीसुद्धा त्यांना जय हिंद असं म्हणते. त्यासोबतच आता इथे ती त्यांना सांगत असते. त्यातच ते जवान जे आहेत ते मात्र तारिणीचं स्वागत करतात. त्यांना म्हणतात की ये देश की बेटी ही इस देश को बचाएगी असं म्हणून इथे तिचं स्वागत केलेलं असतं. इथे आता जे सरसुद्धा आहे ते तिची ओळख करून देतात की ही एक अंडरकवर ऑफिसर आहे आणि एक IPS कॅन्डिडेटसुद्धा आहे असं म्हणून इथे आता तारिणीसुद्धा त्यांना म्हणत असते की मी माझा पूर्ण जीव लावेल आणि या मिशनसाठी खूपच जास्त ताकदीने माझंसुद्धा भाग देईल असं म्हणून इकडे तारिणी जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या नीट ऐकून घेत असते की सर तिला तिचे काय बोलत असतात आणि नेमकं ह्या देशामध्ये काय चालू आहे आणि कशा घटना ह्या चालू आहेत. इंडिया आणि पाकिस्तानमध्ये नेमकं काय काय झालं होतं तरीसुद्धा इकडे कशा गोष्टी ह्या चालू आहेत ते. इथे आता सर जे आहेत ते मात्र खूप खुशसुद्धा असतात इथे. आणि जे 2 आर्मी ऑफिसर जे आहेत ते सुद्धा म्हणत असतात की खरंच तुम्हाला तुमचं जीव की प्राण लावावं लागेल या मिशनसाठी. तारिणी मात्र खूपच जास्त उत्साहात होऊन म्हणते की हो मी माझा जीव की प्राण जो आहे तो सगळा लावेल. दुसरीकडे जे मॅडम हे आता तारिणीच्या गँगला म्हणत असतात की तुमच्याकडून काहीच काम होत नाही आहे. तुम्ही आधीसारखं अजिबातच काहीच काम करत नाही आहे. मला कळत नाही आहे की तुम्ही काय करताय म्हणून ते. हे खरंच तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही आहे. वाईट वाटलं ना तुम्हाला तर वाईट हे वाटलंच पाहिजे कारण तुम्ही काही करतच नाही आहात. इतक्यातच आता इथे टेक्नो जे मॅडमला म्हणतो की बरोबर आहे मॅडम, मला असं वाटतं की आपण दुसऱ्या केसेस सॉल्व करायला पाहिजे म्हणजे त्यांनी काय होईल आपण जे आहोत ते रिफ्रेश होऊन जाऊ आणि त्यासोबतच ह्या केसबद्दल जे सोल्युशन आहे ते आपल्याला भेटून जाईल असं म्हणून आता टेक्नोबद्दल जे काय म्हणतो ते सगळ्यांना मान्य असतं. आणि त्यासोबतच आता इथे जे मॅडम म्हणतात की नाही बरोबर आहे माझ्याकडे पण एक सोल्युशन आहे ते देऊ का तुम्हाला. तुमच्या सगळ्यांचं सस्पेन्शन लेटर तुम्ही घरी राहा आणि रिफ्रेश व्हा काय वाटतं तुम्हाला असं म्हणून इथे आता त्यांच्यावर चिडते. त्यांना म्हणते की हे सोल्युशन नाही आहे. आपल्याला जिथे काम अडकलं आहे तिथेच तुम्ही तुमचं काम करा म्हणजेच सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि सॉल्व होईल. त्याच्या आधी तारिणी कुठे आहे तुम्ही तारिणीला शोधा आणि सगळ्यात आधी तिचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते शोधून काढा आणि तिला लवकरात लवकर ह्या टीममध्ये बोलवा. नेमकी कुठे गेली आहे ते मात्र आता तुम्ही शोधून काढाच. नेमकं तिचं काय प्रॉब्लेम झाला आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि पुढच्या कामाला लागा असं म्हणून इथे जे मॅडम जे आहेत ते सगळ्यांना आता त्यांच्या कामासाठी जायला सांगत असतात. इथे सगळेजणं आता निराश होऊन अशाच टेन्शनमध्ये असतात की नेमकी तारिणी ही गेली तर कुठे गेली आहे कारण तारिणीला हे कोणालाच सांगितलेलं नसतं की नेमकी ती कुठं गेली आहे. जे मॅडम मात्र आता टेन्शनमध्ये असतात की तारिणी ही गेली तर कुठे गेली आहे. अशी कुठली गोष्ट आहे ही माझ्या हातातून निसटून चालली आहे. नेमकं तारिणी ही माझ्यापासून काहीतरी लपवती आहे का. ती अशा कुठल्या जागेवर गेली आहे का जी मात्र कोणालाच माहिती नाही आहे ते असं म्हणून इथे जे मॅडम विचार करत असतात. दुसरीकडे तारिणी ही मात्र तिच्या सरांसोबत बोलत असते. सर हे तिला सांगत असतात की तारिणी तू ह्या ज्या काय मिशनसाठी चालली आहेस ना त्या मिशनमध्ये खूपच जास्त रिस्क आहेत बरं का असं म्हणून इथे तारिणीला ते सांगत असतात. तारिणी म्हणते की सर जास्तीत जास्त काय होईल
माझा जीव जाईल ना, मग जाऊ दे, पण मी माझं 100% देणार आहे ह्या मिशनसाठी. इथे आता तारिणी म्हणते की मी जे काही करेल हे पूर्ण मेहनतीने करेल आणि माझ्या मागे जे आहेत त्यांच्यासाठी एक मोठं नाव करून जाईल. तेव्हा आता सर तिला म्हणतात की तुझा हाच उत्साह ठेव आणि ह्या मिशनसाठी अशीच रेडी राहा, कारण हे मिशन दिसतं तसं नाही आहे, छोटं नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप तुला कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत आणि पुढे तुला कोणाला माहितीसुद्धा नाही आहे की तू नेमकी कुठे आहेस आणि काय करणार आहेस. म्हणूनच थोडं सावध राहा आणि हळूहळू सगळ्या गोष्टी ह्या समजून घे. जशा तुला गोष्टी समजतील तशी तू हळूहळू ट्रेन होत जाशील. असं म्हणून तारिणी म्हणते की हो सर, मला माहिती आहे आणि मी सगळ्या गोष्टी ह्या नीट लक्षपूर्वक करणार आणि तुम्हाला अजिबातच निराश नाही करणार.